बुलढाणा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामधली मधमाशी रुसल्याचं पाहायला मिळते। कारण सध्या कांद्याला फुलं आलेली आहेत, मात्र त्याच्यावरती मधमाशी नाही आहे। त्यामुळं उत्पन्नामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे। आपण बघू शकतो, मी सध्या कांद्याच्या शेतामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर या कांद्याच्या शेतामध्ये म्हणजे बियाण्याच्या कांद्याला या ठिकाणी मोठमोठी फुलं आलेली आहेत। सध्या फुलोरा अवस्थेत कांदा आहे, मात्र या फुलोऱ्यावरती मधमाशी येणं आवश्यक आहे। कारण त्याचं परागीकरण जर का झालं नाही तर ही जी फुलं आहेत या फुलामध्ये बियाणं तयार होत नाही। परिणामी भविष्यामध्ये बियाणं जर का तयार झालं नाही तर शेतकऱ्यांना मोठी अडचण होऊ शकते, उत्पन्नामध्ये मोठी घट होऊ शकते। त्यामुळं या फुलावरती मधमाशी रुसली आहे काय, असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। मधमाशी का येत नाही यावरती शेतकऱ्यांनी सुद्धा चिंतन करणं गरजेचं आहे आणि कृषी विभागाने सुद्धा मार्गदर्शन करणं शेतकऱ्यांना आवश्यक आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर असेल किंवा औषधांचा भडीमार असेल, मोठ्या प्रमाणामध्ये फवारणी करतात। त्यामुळं मधमाशी जी आहे ती या कांदा बियाण्याच्या फुलोऱ्यावर येत नाही। परिणामी शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो। आपण जर पाहिलं तर सध्या मधमाशी जी आहे ती रुसली असल्याचं आपल्याला दिसते आणि जर का मधमाशी अशा फुलोऱ्यामध्ये जर का आली नाही आणि परागीकरण जर का झालं नाही तर शेतकऱ्यांना या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो। उत्पन्नामध्ये सुद्धा घट होऊ शकते। अशा पद्धतीची परिस्थिती सध्या आहे। त्यामुळं मधमाशी येणं आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।